सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 10 मे 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. विद्रोही साहित्य संमेलनाचा साताऱ्यात उत्साहात शुभारंभ. लोकसंस्कृती, सामाजिक विचार आणि क्रांतीच्या संदेशाचे सादरीकरण. सामाजिक परिवर्तन, लोकसंस्कृती आणि विद्रोही विचारांचा जागर करत 15 विद्रोही साहित्य संमेलनाची सुरुवात साताऱ्यात उत्साहात झाली. शिवतीर्थेतून निघालेल्या स्वागत मिरवणुकीने शहरातील प्रमुख मार्गावर लक्ष वेधून घेतले. जय शिवराय आणि जय भीमाच्या घोषणांनी परिसर भारावून गेला होता. शाहीर संभाजी भगत यांच्या उपस्थितीने मिरवणुकीत विशेष उत्साह निर्माण झाला. त्यावेळी प्राचार्य डॉक्टर सोन झारिया मीन्स, डॉक्टर भारत पाटणकर, हबप सुहास पडतरे महाराज, विजय मांडके, संजय गाडे, गणेश भुसे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पर्यायी संस्कृती राजकारण उभे करावे लागेल. शाहीर संभाजी भगत. हजारो वर्ष दडपशाही सुरू असून माणूस असुरक्षित झालाय. देशाची संशोधनातून पोखरली गेली आहे. शत्रू दारात आला असून याची उत्तरे विद्यापीठात तसेच मेलेल्या ग्रंथातही मिळणार नाही. यासाठी आपल्याला जनतेतून पर्यायी सांस्कृतिक राजकारण उभे करावे लागेल, असा इशारा विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष शाहीर संभाजी भगत यांनी दिला. साताऱ्यातील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राच्या वतीने 15व्या साहित्य संस्कृती संमेलनात सुरुवात झाली. त्यावेळी ते बोलत होते. सासपाडे तालुका सातारा येथील आर्या चव्हाण या लहान मुलीला मारणाऱ्या नराधमाला अजूनही शिक्षा नाही. आमदार रोहित पवार. सातारा जिल्हा पोलीस प्रशासन गेले 9 महिने नक्की करते तरी काय, असा विचारला सवाल. सासपाडे तालुका सातारा येथील सुमारे 10 महिन्यांपूर्वी निर्गुण खून झालेल्या आर्या चव्हाण या मुलीच्या मोठीवयांची राष्ट्रीय आमदार रोहित पवार यांनी शनिवारी भेट घेतली. यावेळी त्यांनी मुलीच्या कुटुंबियाकडून या घटनेची सखोल माहिती घेतली. या घटनेतील संशयिताला कठोरात कठोर शिक्षा व आर्याला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या 10 महिन्यांपासून नराधमाला शिक्षा झाली नाही, त्यामुळे सातारा जिल्हा पोलीस नक्की करते तरी काय, असा सवाल त्यांनी विचारला आहे. 26 मार्च डेडलाईन. मात्र जिल्ह्यात पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग अद्याप अपूर्ण अवस्थेत. रोज वाहन चालकांचा करावा लागतोय ट्रॅफिक जॅमचा सामना. मंत्री लोकप्रतिनिधींची मात्र चुप्पी. सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारणासाठी 26 मार्च ही डेडलाईन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली होती. मात्र प्रत्यक्ष केंद्रीय मंत्र्यांच्या आदेशाला वाट्यांच्या अक्षत राहून अजूनही सातारा कोल्हापूर महामार्गावर काम अपूर्ण अवस्थेत असल्याने वाहन चालकांना रोज ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वाहनधारकांसह प्रवाशांमधून तीव्र संतापाचे वातावरण आहे. या प्रश्नावर मंत्री लोकप्रतिनिधी चुप्पी साधल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. नवउद्योजकांना कर्जासाठी बँकांची टाळाटाळ. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ योजनेतील व्याज परतावा मिळणार केव्हा? नवउद्योजकांना बँकेकडून कर्ज परतफेड न करण्याच्या तक्रारी वाढण्याचे चित्र आहे. नोकऱ्यांची समस्या असल्यामुळे तरुण व्यवसायाकडे वळत आहेत, परंतु बँकेकडून म्हणावासा प्रतिसाद मिळत नसल्याने या नवउद्योजकांमध्ये नाराजी उमटत आहे. राज्य सरकारने मराठा समाजातील युवकांना उद्योग व्यवसायाचे प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मार्फत विविध कर्ज योजना सुरू केल्या आहेत. शासनाच्या नव्या नियमानुसार पात्र लाभार्थ्यांना सुलभ पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देण्याचे निश्चित देणार असतानाही अनेक बँकांकडून कर्ज पुरवठ्यात टाळाटाळ केली जात असल्याचे चित्र समोर आले आहे. त्याचबरोबर व्याज परतावा मिळणे बंद झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा समाज नेते मनोज जरांगे पाटील यांनी 16 मे पासून आंदोलन करले आहे. अधिकाऱ्यांच्या सवडीनुसार कराड पंचायत समितीच्या सभा घ्यायच्या का? सदस्यांचा संतप्त सवाल. महत्वाच्या भागांचे प्रमुख गैरहजर. पुढील मासिक बैठकीत उपस्थित न राहिल्यास कारवाईचा इशारा. कराड पंचायत समितीच्या दुसऱ्याच मासिक सभेत अनेक महत्वाच्या विषयांचे विभाग प्रमुख गैरहजर राहिल्याने महिन्यातून एकदा होणाऱ्या मासिक सभेत विभाग प्रमुख हजर राहत नसतील तर त्यांच्या सवडीनुसार सभा घ्यायच्या का, असा संतप्त सवाल पंचायत समिती सदस्यांनी मासिक सभेत उपस्थित केला. पुढील मासिक बैठकीस सर्व विभागाप्रमाणे अनिवार्यपणे उपस्थित राहावे, अन्यथा संबंधितांविरोधात कारवाईचा प्रस्ताव मांडण्यात येईल, अशी भावना सदस्यांनी व्यक्त केली. याबाबत सभापती नंदा यादव यांनी संबंधित विभागाप्रमाणे सूचना देतील असे स्पष्ट केले. वाहतूक कोंडीमुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा. मलकापूर येथे दिवसभर वाहनधारक वैतागले. सलग सुट्ट्यांमुळे रस्त्यांवर वाहनांची गर्दी. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर तालुका कराड येथे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनधारक हैराण झाले आहेत. सलग सुट्ट्यांमुळे रस्त्यांवर वाहनांची गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे शनिवारी दिवसभर महामार्गांवर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यातच अरुंद रस्त्यामुळे मोठमोठी वाहने अडकून पडत असल्याने वाहनधारकांसह प्रवासी चांगलेच वैतागले आहेत. याचा नाहक त्रास प्रवाशांसह वाहनधारक, चालक व नागरिकांना सहन करावा लागत आहे. उमरेडसह परिसराला अवकाळी पावसाने झोडपले. भोसलेवाड येथे महामार्गावर पाण्याची तळे. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट. उमरेडसह परिसराला शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास वादळी वारा विजेच्या कडकडाटासह आलेल्या अवकाळी पावसाने झोडपून काढले. दरम्यान अवकाळी पावसाने उमरेड येथील पाटण तिकटणा येथे राष्ट्रीय महामार्गावर भोसलेवाड येथे पाण्याचे निर्माण झाल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन लांबच्या लांब नांगा लागल्या होत्या. मान तालुक्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांचे 75 लाख लक्रटे. प्रशासकीय दिरंगाईचा शेतकऱ्यांना फटका. शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष. मान तालुक्यातील शेतकऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत मका बाजार समितीला विकला होता. मात्र विक्री होऊन 3 महिने उलटले तरी 115 शेतकऱ्यांची तब्बल 75 लाख रुपये अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे प्रशासकीय दिरंगाईचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शासकीय योजनेवर विश्वास ठेवून हमीभाव केंद्रावर माल विकला, यांची चूक झाली का, असा संतप्त सवाल शेतकरी करत आहे. एकीकडे नैसर्गिक संकट आणि दुसरीकडे हक्कांच्या पैशासाठी सरकारी कार्यालयाची उंबरठी जनत वेळ आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. जळगाव तालुका कोरेगाव विकास सोसायटीवर
राष्ट्रवादी शिवसेना युतीचा झेंडा, सर्व 13 जागांवर दणदणीत विजय, आमदार महेश संबंधित पॅनलचा धुव्वा. जळगावातील 15 जाधव विविध कार्यकर्ते सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी शिवसेना युतीने नेतृत्वपद यश मिळवत 13 पैकी 13 जागांवर दणदणीत विजय मिळवत आमदार महेश समर्थित पॅनलचा धुव्वा उडवला आहे. राष्ट्रवादी शिवसेना आघाडीच्या सर्व 13 उमेदवारांनी 200हून अधिक मतांच्या फरकाने विजय मिळवला. जळगावातील युवा नेते गौरव भगवानराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी व युवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाने ही निवडणूक लढवली होती. त्याला राष्ट्रवादी शिवसेनेच्या नेत्यांनी साथ दिली होती. मेड इन सातारा बॅग, सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स, लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.